उद्योग मंत्री नामदार सामंतसाहेब आलेले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याही सर्वांना माहिती आहे गेल्या 2 दिवसापूर्वी अत्यंत दुःखद घटना आपल्या ह्या परिसरामध्ये त्या ठिकाणी घडली आणि आदरणीय आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब हे आपल्याला सोडून निघून गेले। आपल्या सर्वांना कल्पना आहे की बारामती आणि फलटण एकच असल्यासारखं आहे आणि एक फार मोठी हानी ती आपल्या सर्वांचीच त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली आहे। महायुतीची झालीच आहे, परंतु ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा एक तळपता सूर्यासारखा असणारा नेता हा आपल्यातून हिरावून गेलेला आहे आणि त्यामुळे सुरुवातीला मी आपणा सर्वांना विनंती करतो अंजली व्यक्त केली, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांच्याही प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे। सुरुवातीलाच या ठिकाणी येण्यापूर्वी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करूनच या ठिकाणी आपण या सभेला सुरुवात करत आहोत। मला पूर्ण कल्पना आहे की आपण सर्वजण उन्हामध्ये आहात, त्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ घेऊ इच्छित नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आणि मंत्री महोदय नामदार सामंत साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। त्यामुळे अधिक वेळ न घेता व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी उभे असणारे जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार, पंचायत समितीचे सर्व उमेदवार, मी त्यांना विनंती करतो की आपण उभं राहून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी ओळख करून द्यावी विनंती करतो। एकत्रच आपण सर्वांनी उभं राहिला तर बरं पडेल। आपण 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान रामराव बनकर, त्याचप्रमाणे श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर, सौ ज्योती गौतम मोरे, सौ हेमलता अनिल जगताप, सौ वैशाली संदीप कांबळे, श्री सह्याद्री भैया चिमणराव कदम, श्री निलेश बापूराव लोखंडे, सौ सारिकाताई धैर्यशील अनपट हे आपले 8 जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे समितीचे उमेदवार श्री राहुल दादासाहेब नरुटे, सौ योगिताताई दीपक गायकवाड, सौ कमलताई शंकर माडकर, श्री गणेश मल्हारी तांबे, सौ पुष्पा रामचंद्र चोपडे, सौ डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे, सौ वैशालीताई अतुल कांबळे, श्री भीमराव दामोदर पवार, सौ स्वातीताई हनुमंत आटोळे, सौ विजयाताई हनुमंतराव सोनवलकर, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक गेनबा नाळे, श्री अमोल दशरथ सस्ते, सौ स्वातीताई विकास तरटे, श्री किरण लक्ष्मणराव साळुंके, श्री संतोष अंकुश कारंडे व श्रीमती सीमाताई शरद भोईटे या सर्वांचंच या ठिकाणी आपण आपणासमोर उभे आहेत। यांना सर्वांना आपण आपले आशीर्वाद आणि 7 तारखेला मतदान द्यावं अशा प्रकारची आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून मी विनंती करत आहे। आणि सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। उन्हाच्या तडाख्याचं लक्षात घेऊन या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मी सामंत साहेबांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो की ते या सभेसाठी आवर्जून आले। वास्तविक या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे येणार होते, परंतु आज आपल्याही सर्वांना कल्पना आहे की अजितदादांच्या पाश्चात त्या ठिकाणी आज मुंबईला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे आणि त्या ठिकाणी श्रीमती सुनेत्राताई ह्या शपथ घेणार आहेत। त्यामुळे
आदरणीय आपले नेते शिंदे साहेबांना त्याच्याकरता उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहेत. परंतु त्यांनी आवर्जून या ठिकाणी नामदार सामंत साहेबांना पाठवलेलं आहे. त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की ह्या 2ची वेळ होती, पण सामंत साहेबांनी आपल्यासाठी ते लवकर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी येण्याचं ठरवलं, तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख शरदरावजी कणसे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडक्यात या ठिकाणी असलेले सर्व उमेदवार, मंचावरील सर्वच मान्यवर, सर्वच आपल्या विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आपण पुढे बसलेले सर्व मान्यवर, विशेष करून आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी उन्हातच त्या ठिकाणी बसले आहेत. मी आपणा सर्वांची, आपण ही थोडीशी अवेळीची सभा म्हटलं तरी चालेल, तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपला सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्यालाही कल्पना आहे की नगरपालिकेच्या केवळ काही दिवस आधी, म्हणजे थोडक्यात फॉर्म भरता भरता त्या ठिकाणी आपण शिवसेनेचा निर्णय घेतला आहे आणि हा शिवसेनेचा निर्णय घेत असताना, हा निर्णय घेतल्यानंतर नेमकं काय होईल आणि काय होणार नाही अशी मनामध्ये धास्ती असताना या ठिकाणी आपण सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं, या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक सुद्धा मोठ्या ताकदीने अत्यंत कमी वेळामध्ये आपण त्या ठिकाणी लढवली. एकूण 13 प्रभागापैकी जवळपास 8 प्रभागामध्ये आपले उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे आघाडीवर होते. काही ठराविक वसाहतीत आपल्याला कमी मतदान झालं आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अपयश आलं. आता मात्र हे अपयश धुवून काढण्याची वेळ ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आता मिळालेली आहे. ताकदीने आपण या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत आणि ताकदीने आपण या निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर या निवडणुकीमध्ये यश खेचून आणण्याचं आपल्या सर्वांची निश्चितपणे ताकद आहे, आपल्या सर्वांची निश्चितपणे क्षमता आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ताकदीने या निवडणुकीमध्ये आता आपण सर्वांनी हे सर्वच्या सर्व उमेदवार आपले धनुष्यबाणाच्या या चिन्हावरती उभे आहेत आणि हे शिवधनुष्य आता आपण सर्वांनी उचलायचं आहे आणि हे बाण चिन्हाच्या समोरचं बटन दाबून या सर्वांना मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी विजयी करायचंय आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी करावं ही एक या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो. या ठिकाणी नामदार सामंत साहेब आलेत, उद्योगमंत्री आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यात जी काही ताकद या ठिकाणी मिळते आहे, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी ताकद दिलेली आहे, केवळ 3 महिन्यात झाले असते. अनेक वर्ष मी राजकारणात आहे, पण न भूतो न भविष्य अशा प्रकारची ताकद त्या ठिकाणी यात केवळ 3 महिन्यामध्ये आपल्या सर्वांना मिळालेली आहे. संघटनात्मक पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही एक संघटना उभी केली, मुंबईमध्ये उभी केली, मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी उभी केली, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उभी केली. ती वाढत वाढत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आली. ही एक संघटना आहे. आपण सर्व आता शिवसैनिक आहोत. एकही शिवसैनिक अडचणीत आला तर ही संपूर्ण संघटना त्याच्या मागे ठामपणे उभी असते. असंही संघटनात्मक पक्षामध्ये आपण आलोय, शिस्तीचा पक्ष आहे आणि म्हणूनच आता या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली ताकद आपण वाढवून पहिल्यांदा या फलटण तालुक्याच्या इतिहासात पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा पंचायत समितीवर फडकवण्याच्या निर्धाराने आपण सर्वांनी कामाला लागावं ही सुद्धा मी आपल्याला विनंती करणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपले सर्वच्या सर्व जिल्हा परिषद म्हणून शिवसेनेचे सर्व उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये पाठवावे अशाही प्रकारची विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी मी करत आहे. तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. याच ठिकाणी तुम्हाला कल्पना आहे, काही वर्षापूर्वी या ठिकाणी साखरवाडी बाजारपेठेची काय परिस्थिती होती. बाजारपेठ ठप्प होती, साखर कारखाना हा बंद पडलेला होता. रामराजांनी त्या ठिकाणी विशेष प्रयत्न केले. दत्त इंडिया सारखे चालक त्या ठिकाणी आज इथं आले आणि आपण बघता बघता ह्या परिसरामध्ये किती बदल घडलाय याचा आपण जर विचार केला तर कुठं 2000 वर चालणारा कारखाना आज 10,000च्या पुढे गाळप क्षमता झालेली आहे. कोजेन झालेला आहे. त्या ठिकाणी इथेनॉलचा प्लांट मोठा उभा राहिलेला आहे. पोत्यांची फॅक्टरी उभी राहिलेली आहे आणि आजूबाजूचा असणारा ह्या परिसरामध्ये
सुद्धा उद्योगधंदा वाढण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दत्त इंडिया सारखे चालक त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. असणारा आपला चॉकलेट कारखाना सुद्धा ते चालवू शकतात, त्या क्षमतेचे ते आहे. म्हणजे हे सर्वाचा विचार करता हे घडवलं कोणी, हे रामरायांच्या माध्यमातून घडलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळंच खऱ्या अर्थाने ह्या बंद पडलेली बाजारपेठ पुन्हा चालू झाली, बंद पडलेला हा परिसर पुन्हा चालू झाला. आणि एवढंच नव्हे तर आपल्या असंख्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला न्याय मिळायला सुरुवात झाली, ऊस वेळेवर जायला सुरुवात झाली. असंख्य कामगार त्या ठिकाणी अडचणीत होते, त्या कामगारांचे पगार चालू झाले. आणि रामरायांच्या आणि दत्त इंडियांच्या माध्यमातून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागताना आपल्याला दिसत आहेत. आणि काही कामगारांचे कारखाना चालू झाल्यावर प्रश्न होते, ते प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. सर्वच कामगार त्या ठिकाणी कारखान्याच्या रोलवर घेण्याच्या दृष्टिकोनातून रामरायांनी निर्णय करून घेतला. म्हणजे जे जे प्रश्न ह्या ठिकाणी प्रलंबित होते ते प्रश्न मार्गी लागले. आणि आज तुम्हाला सांगायला मला आनंद होतो आणि तुम्ही त्याचा अनुभव घेतात. फलटण तालुक्यामध्ये दत्त इंडिया आल्यापासून ऊसाच्या दराची कोंडी कुठला कारखाना फोडतो तर साखरवाडीला दत्त इंडिया कारखाना फोडतो. मी सुद्धा श्रीरामचा संचालक आहे. सहकारी एकमेव सहकारी कारखाना आज फलटण तालुक्यामध्ये राहिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य दर देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये नदीच्या पलीकडे निर्णय होत होते. आता नदीच्या अलीकडे साखरवाडीला तो निर्णय होतो. 3400 रुपये दत्त इंडियानी जाहीर केल्यानंतर बाकीच्यांनी जाहीर करायला सुरुवात झाली. इतकंच नव्हे तर अनेकांचे त्या ठिकाणी फोन आले की तुम्ही परस्पर एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला, एकदम तुम्ही 3400 रुपये कसा जाहीर केलाय. म्हणजे केवळ फलटण तालुक्यामध्ये तुमचे प्रश्न सुटले नाही तर हा फलटण तालुका आता साखर उद्योगामध्ये त्या ठिकाणी अग्रस्थानी असून आपण त्या ठिकाणी आज ऊसाचा दर ठरवण्याच्या परिस्थितीत पोहोचलेलो आहोत, हे जाणीव करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे सर्व होत असताना मग ज्या रामरायांच्या माध्यमातून हे घडलं, आज त्यांच्या पाठीमागं त्यांनी दिलेल्या हाकेला, त्यांनी दिलेल्या साधेला आपण ठामपणे त्यांच्या मागं उभं राहणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे. कोण उभं ह्याला फारसं महत्वच राहत नाही. कोण उभा आहे, पाहुण्या रावळ्याचं राजकारण चाललं असेल, जातीपातीचं राजकारण चाललं असेल, ह्याला महत्वच राहत नाही. ज्यांनी आपली कामं केली, आपले उद्ध्वस्त झालेले संसार मार्गाला लावले, त्याच्या मागे उभं राहायचं का नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि ते राहण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा जुने दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही. आणि या तालुक्यातले बिघडलेल्या सर्व संस्था आज आपण अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेल्या आहेत. या ठिकाणी श्रीराम असेल, 15 दिवसाला पेमेंट देणारा हा एकमेव कारखाना आहे. कुणाचं इकडे तिकडे होत असेल पण श्रीरामचं 15 दिवसांनी पेमेंट त्या ठिकाणी येतच. अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. ती कोणी निर्माण केली, मग त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घ्यायची का नाही, हे आपल्याला ठरवायचं आहे. अनेक प्रश्न ह्या तालुक्यामध्ये आजही आपण सर्वजण नीरा देवघरचं पाणी वापरतो. उद्या जर हे पाणी प्रत्यक्ष लाभ क्षेत्रात गेलं तर आपली काय परिस्थिती होणार आहे, याचा विचार करावा लागेल. हा प्रश्न कोण मार्गी लावू शकतं? हा प्रश्न फक्त रामराजे मार्गी लावू शकतात, कारण त्यांनी त्याचं नियोजन केलंय. आणि एवढंच नव्हे तर राजकारणातली सर्वच्या सर्व वर्ष रामराजांनी पाण्यासाठी खर्ची केलेली आहेत. संपूर्ण आयुष्य कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला मिळणारा थेंबन थेंब त्या ठिकाणी अडवला आहे. किंबहुना अधिक त्या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे. आणि त्यामुळेच आज ह्या संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे, ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एवढं प्रचंड काम आपल्या ह्या फलटण तालुक्यात होत असताना, कमिन्ससारखा उद्योग त्या ठिकाणी उभा राहत असताना, आपल्याला कल्पना आहे की उद्योग हा येणं म्हणजे आपल्या मुलामुलींना हाताला काम देणं. या ठिकाणी नामदार साहेबांना मी विनंती करेन की त्या ठिकाणी अधिकची जमीन MIDC साठी आवश्यक आहे, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी. आता फक्त लोकांचे कॉम्पन्सेशनच्या बाबतीत, नुकसान भरपाईच्या बाबतीत थोडे विचार बदलले. तो विचार करून त्या ठिकाणी आपण जर घेतली तर निश्चित तोही प्रश्न मार्गी लागेल. पुरंदरला एअरपोर्टसाठी जमीन अधिग्रहण करताना त्या ठिकाणी जे दर लावले गेले, रस्ता जो गेला त्यासाठी जे दर लावले गेले, नॅशनल पालखी महामार्ग गेला, तेच दर त्या ठिकाणी दिले तर स्वखुशीने त्या ठिकाणी आपल्याला जमीन सुद्धा आणि चांगल्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी येत आहेत, आलेले आहेत.
कमिन्ससारखा मेगा उद्योग आलेला आहे. तुमची अनेक मुलं मुली त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी अधिक MIDC करता जर जमीन उपलब्ध झाली तर अनेक मोठे उद्योग आणि फलटण तालुक्याचं एक मेगा साईट कमिन्सची आणि इतर उद्योग एक ह्या संपूर्ण परिसरातलं एक औद्योगिक हब निर्माण होण्याच्या दृष्टीने सुद्धा फलटण तालुका पुढे चाललेला आहे. आणि ह्या सर्वाचा विचार करून आपण त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपण या सर्व उमेदवारांना निवडून द्या, विजयी करा, एवढीच मी विनंती आपल्याला करणार आहे. आता निवडणूक म्हटली की मला सांगण्यात येतं की तुम्ही कुणावर कधीच टीका करत नाही. आता पुढचे उभे आहेत ते सगळे आपलेच आहेत, त्यातला कोण आपला नाही. एक शंकरराव आप्पांचा शिष्यच त्यांच्या विरोधात उभा आहे. आता उपसरपंच कुणी केला? आप्पांनीच केला. त्याला पुढं कमिन्सचं भांगाराचं कॉन्ट्रॅक्ट कुणी मिळवून दिलं तर मी मिळवून दिलं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबल केलं, राजकारणामध्ये आणलं. पण त्यांची एक सवय आहे, जो मोठं करतो त्याच्या मुंडीवर पाय देतो. आप्पांना अनुभव आला, मला आला आणि त्यांनाही आला. त्यांना म्हणजे कोण तुमच्या लक्षात आलं. अशा प्रकारची हे व्यक्तिमत्व आहे, त्याला त्याची दाखा दाखवायची वेळ आली. कुठं जातीच्या पातीच्या आणि पाहुण्या रावण्याच्या राजकारणात हा कोण कोणा विचारत नसतो. शेवटी तुम्ही फक्त रामरायांचं नेतृत्व एवढंच पान पुढं चाला. दुसरा माझ्याबरोबर निवडून आला होता, मी जिल्हा परिषदला होतो, ते पंचायत समितीला होतो. सर्वात मोठा रामरायांचा लाभार्थी. रामरायांनी मदत केली, झेंडे आप्पाला गुंतवलाय त्यात आणि बाळासाहेब वारकरीलाही गुंतवलाय. अशी एक मोठी होऊन ही माणसं कशी जातात हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आमच्याकडे येतो माणूस मोठा होतो, माझी खासदाराकडे जा, तो जेलमध्ये जातो. आहे का नाही परिस्थिती बघ. कोण जवळ आला, 2 वेळा त्यांचा त्या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार, त्याचं काय घडलं. म्हणजे जो जवळ जातो तो संपतो. त्यामुळे जरा विचार करून जवळ जा. विचारच तुम्ही केला नाही तर तुमचं तसंच व्हायचं. ते कुठे जवळ गेला की कुठेच काय झालं तुम्हाला माहिती. त्यामुळे जास्ती काय मी कोणाबद्दल बोलू इच्छित नाही. या ठिकाणी आपल्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी व्यक्त व्हायचे आणि आपण त्यांना खऱ्या अर्थाने ऐकायला या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं आणि तुमचं सर्वांचंच पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आपण आल्याबद्दल आभारही मानतो. मनापासून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली आदरांजली आपण अर्पण केली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी अर्पण करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो.